नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि सर्वप्रथम आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर एक नजर टाकूया योग दिन विशेष बुलेटिनवर. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. भारतासह जगभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचं नेतृत्व केलं. या कार्यक्रमात 40 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी आणि 3 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. जगात योगाचा प्रसार करण्यासाठी भारत आधुनिक संशोधनाद्वारे योगाचे विज्ञान अधिक बळकट करते, तर देशातील मोठ्या वैद्यकीय संस्था योगावर संशोधन करतात. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेत योगाच्या वैज्ञानिक स्वरूपाला स्थान मिळावे असा आमचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. हम सब मिलकर योग को एक जन आंदोलन बनाएं, एक ऐसा आंदोलन जो विश्व को शांति, स्वास्थ्य और समरसता की ओर ले जाए और जहां योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ एक वैश्विक संकल्प बन जाए. जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाते. महाराष्ट्रात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शेकडो वारकऱ्यांसोबत योग दिन साजरा केला. आज सरकारच्या पुढाकाराने वारकरी भक्ती योग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर यावेळी वारकऱ्यांनी देखील या योग उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरच्या यशवंत स्टेडियम धंतोली इथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांनी शेकडो नागरिकांबरोबर योगासने केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला आणि योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नियमितपणे योगासनं करणे याचा आपल्या आयुष्यात खूप मोठा उपयोग होतो. आपले आरोग्य चांगलं राहावं यासाठी योगशास्त्र आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आज संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात योगाचा प्रचार आणि प्रसार आहे आणि लोक योगासनं करतात. ही आपल्यासाठी एक मोठी बाब आहे. मी सर्वांना आवाहन करेन की आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज नियमितपणे योग करावा, जेणेकरून आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीने एक समाधान प्राप्त होईल, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. आज जागतिक योग दिन हम बड़े उत्साह के साथ मना रहे हैं. हमारे स्वास्थ्य के लिए नियमित रूप से योगासन करना, इसका बहुत बड़ा उपयोग हमारे जीवन में होता है. हमारा स्वास्थ्य अच्छा रहे, इसलिए योग विज्ञान हमारे लिए बहुत उपयोगी है. आज पूरे विश्व में अनेक देशों में बड़े प्रमाण पर आज योग का प्रसार हुआ है और लोग योगासन कर रहे हैं. ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि और अभिमान का विषय है. मैं सभी भाई और बहनों से अपील करूंगा कि अपने अच्छे स्वास्थ्य के लिए रोज नियमित रूप से योगाभ्यास करें, ताकि उनके जीवन में स्वास्थ्य के दृष्टि से एक समाधान उनको प्राप्त होगा. दुसरीकडे शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतील मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आयोजित योग सत्रात सहभाग घेतला आणि शेकडो नागरिकांबरोबर योगासने केली. त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांनी जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देत लोकांना योगासनाचं महत्त्व सांगत नियमित योग करण्याचे आवाहन केले. तसंच योग दिनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचं श्रेय देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानलेत. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील अहमदाबाद इथल्या प्रल्हाद नगर गार्डन इथे सामूहिक योग सत्रात भाग घेतला. त्यांच्यासोबत गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी, आमदार अमित ठाकर आणि भाजपचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेकडो नागरिक सामूहिक योग साधनेसह हा दिवस साजरा करण्यात ते जमले होते. तर या प्रसंगाचे महत्त्व सांगताना अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिलं की योग हा शतकानुशतक निरोगी
आणि तंदुरुस्त जीवनशैलीच्या भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे। योगाचा नियमित सराव शरीर, मन आणि विचारांना विकारांपासून मुक्त करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो। मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचा अमूल्य वारसा योग संपूर्ण जगाने स्वीकारलाय। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन करतो, असा संदेशही त्यांनी यावेळी दिलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हरियाणातील फरीदाबाद इथल्या अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इथे योग सत्राचं नेतृत्व केलं। या सत्रात विविध योगासनं करताना त्या दिसल्या। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील गोरखपूरमध्ये योगाभ्यास केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शारीरिक दृष्ट्या निरोगी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, तरच व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करू शकते। योग हा केवळ व्यायाम नाही तर आत्म्याची शक्ती वाढवण्याचं माध्यम आहे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिलाय। 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध केलेल्या बंडाशी या दिवसाचा संबंध जोडल्याने राजकीय खळबळ उडाली आहे। त्यांनी हा दिवस बडा योग म्हणून घोषित केलाय, असा त्यांचा दावा होता की याने राज्याच्या राजकीय परिदृश्याला आकार दिलाय। शिंदे यावेळी म्हणाले की 21 तारीख को ही हमने बड़ा योग किया था, तो एक मॅरेथॉन योग होता। मूळ शिवसेनेपासून फुटल्याचा उल्लेख करताना त्यांनी असे प्रतिसाद केले की 21 जून ही महाराष्ट्रात स्थिरता आणि विकास आणणाऱ्या राजकीय चळवळीची सुरुवात होती। तर योग दिनाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण इथे थांबत आहोत, मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन बातम्यांसोबत। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।